इथं जमलेल्या सगळ्या शेतकऱ्यांना मी सांगतो, माझ्या सहकाऱ्यांना सांगतो की मला इथं बसून द्या, तुम्ही घरी जा असं करू नका. सरकारला तर तेच पाहिजे. सरकारला तर आंदोलन मोडूनच काढायचंय. पहा ना तुम्ही, सकाळपासून कुठं तुम्हाला पोलीस इथं दिसणार नाही. मला लगेच कळतं सगळं. सरकारचं धोरण असं आहे की यांच्या आंदोलनाकडे लक्षच देऊ नका, यांना मरू द्या उपाशी तसं तसं, आणि मेले तरी चालतील, लक्ष देऊ नका, असं धोरण सरकारचं आहे. आता सरकारचं धोरण असं आहे, आपलं काहीतरी धोरण ठरवावं लागेल. तुमचं शेतकऱ्याचं कसं आहे, रविकांत तुपकर बसला का मर मग तू, आम्ही आहेच, पाय तो टीव्हीवर काय चाललं काय नाही, असं चालणार नाही. तुम्हाला सुद्धा गावागावामध्ये आंदोलनं करावी लागतील. गावागावात प्रभात फेऱ्या काढा, ग्रामपंचायत समोरून निदर्शनं करा, त्याचे व्हिडिओ बनवा, त्याच्यात भूमिका मांडा, तुमचं मत मांडा, फेसबुकवर लिहा, व्हॉट्सअपवर लिहा, सोशल मीडियामध्ये हे आंदोलन जोरदार होऊ द्या. दुसऱ्या बाजूला तहसीलदार, कलेक्टर आपापल्या भागामध्ये लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू ठेवा. आणि आता जर तुम्ही काहीच केलं नाही तर उद्या पुन्हा आम्हाला नाव ठेवायला तुम्ही मोकळे. एका माणसाने आंदोलन करून हा प्रश्न सुटत नाही. याच्यासाठी महाराष्ट्रभर शेतकऱ्यांचा उठाव झाला पाहिजे, ही गोष्ट लक्षात ठेवा. बरोबर आहे का चूक आहे? उठाव झाला पाहिजे. शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे. नुसतं पारावर गप्पा मारून हा प्रश्न सुटणार नाही. आरपारची लढाई लढावी लागेल. जसं इतर लोक कर्मचारी कसे संघटित होतात, जुन्या पेन्शनवाल्यांची कसा मेळावा होतो मोठा, खूप मोठा कार्यक्रम करतात, ते सगळे कर्मचारी एकत्र येतात, तसं आपल्याला सुद्धा शेतकरी म्हणून एकत्र यावं लागेल. आणि जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत थांबायचं नाही. तुमचा प्रतिसाद कसा मिळतो शेतकऱ्यांचा, त्याच्यावर आपला निर्णय होणार आहे. ही गोष्ट बरोबर आहे का चूक आहे? तुम्हाला शेतकऱ्यांचा प्रतिसाद आंदोलनाला जर नाही मिळाला तर सरकार तर काय उचलून घेऊन जाईल आम्हाला. बरोबर आहे का चूक आहे? म्हणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सांगतो की रस्त्यावर या. तसंही काही पेरणी लवकर चालू व्हायची शक्यता घरी ना आपण सध्या आता बोलायचं घरी दे की नाही आपण, त्यामुळे रस्त्यावर उतरा. मी अन्नत्याग आंदोलन करू नये म्हणून मला अनेक माझ्या सहकाऱ्यांनी विनंती केली, डोळ्यात पाणी आणलं की तुम्ही नुकतेच दवाखान्यातून आले, आता कशाला तब्येत खराब करून घेता. पण माझा स्वभाव कसा आहे, एकदा खटका पडला की पडला. बाळासाहेबांना माहित आहे, एखादी गोष्ट माझ्या डोक्यात आली की मी कशाची पर्वा करत नाही. आता हे जर तुम्हाला सगळ्याला मी विचारत बसलो असतो, तुम्ही मला बसू दिलं असतं का? बसूच दिलं नसतं. पण माझ्या डोक्यात आलं की नाही, एकदा जीवाची बाजू शेतकऱ्यांसाठी लावून टाकू पणाला. हे राजकीय आंदोलन नाही, संघटनेचं आंदोलन नाही, पक्षाचं आंदोलन नाही, हे तमाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं प्रतीक आहे. आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी आता ठिकठिकाणी आंदोलन सुरू केली पाहिजे असं माझं मत आहे. बरोबर का चूक? हा. म्हणून मी राज्यातल्या शेतकऱ्यांनाही सांगतो की ताकदीनं आंदोलनामध्ये उतरा. अभी नाही तो कभी नाही. हे लबाडाचं सरकार आहे. बैठक लावू पुढच्या आठवड्यात, पुढच्या महिन्यात बैठक लावू, यू करेंगे त्यू करेंगे. अरे आम्ही कावलो याच्या बैठका पाहू. आता ते बैठकात गोडगोड बोलते, दोनदा चहा बोलवते, इतकं गोड बोलते असं वाटतं की उद्याच कर्जमाफी करते काय. काही नाही, ते वेळ काढून नेतात, एवढी आंदोलनाची वेळ काढून नेतात आणि त्यांना जसं करायचं तसं करतात. त्यामुळे आपल्याला सजग पद्धतीनं पुढे जावं लागेल. मी अत्यंत प्रामाणिकपणे तुमच्यासाठी जीव द्यायला, प्राण द्यायला तयार आहे. लक्षात ठेवा, तुमची सगळ्यांची साथ मला यामध्ये लागणार आहे. आणि गावागावातून जोपर्यंत उठाव तयार होत नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही. एका सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशानं तरुणांना कॉक्रोच म्हटलं तर कॉक्रोच जनता पार्टी तयार झाली मिलियन्स मध्ये. बरोबर आहे की नाही? आणि मग नुसतं कॉक्रोच म्हटलं तर तरुणांना राग आला. इकडे आपल्या बापाचा कार्यक्रम लावला तरी आपल्याला राग येत नाही. काका बरोबर आहे का? त्यामुळं आपल्या बापाच्या घामाचा दाम मिळवण्यासाठी आणि आपल्या मायचं कुंकू वाचवण्यासाठी फार मोजके लोक आहेत बरोबर लढणार आहे. मायची इमानदारीला तुम्ही जर संघ राहिले नाही तर उद्या तुमच्यासाठी कोणीच उतरायला तयार राहणार, कोणीच येणार नाही तुमच्यासाठी. आम्ही बोटावर मोजण्याला आता 2-4 लोक सोडलं तर कोणी बोलत नाही महाराष्ट्रामध्ये. आम्हाला खूप त्रास देते सरकार. आमच्या तडीपाऱ्या काढतं, गुन्हे दाखल करतं, खोटे गुन्हे दाखल करतं, आमच्या घरापर्यंत त्रास आहे. पण आम्ही हा त्रास जर तुमच्यासाठी भोगत असेल तर तुमचं कर्तव्य आहे ना हे करणं. नाही तर ज्याचं करावं बरं ते ओढतंय फरं.
आम्ही म्हणतो चाललं सोयाबीनला भाव घेऊ, तुम्ही म्हणतो मोदीचे 2000 का वाय देईल. आम्ही म्हणतो सरसकट कर्ज माफी पाहिजे, तुम्ही म्हणता ते विम्याचे पैसे अजून याचे आलेच नाही, मोदीचे पैसे. भिकेची सवय लागली. भीक नको, हवे घामाचे दाम. स्वर्गीय शरद जोशी साहेबांनी आपल्याला काय शिकवलं? भीक नको घेऊ, घामाचे दाम. हक्क आपल्याला मिळाला पाहिजे. आणि जे राजकीय लोक आपल्यावर टीका करतील त्यांना करू द्या, मला सवय त्या गोष्टीची. कारण अनेक राजकीय नेत्यांना या आंदोलनाचा त्रास होणार आहे, काहींच्या बुडाखाली आग लागणार आहे. पण त्यांनाही मी सांगतो, या आंदोलनाकडे राजकीय आंदोलन नाही, हे शेतकऱ्यांचं आंदोलन म्हणून बघा. आणि तुमची सगळ्यांची साथ यामध्ये असू द्या. पक्षाचे झेंडे बाजूला ठेवू आणि शेतकरी म्हणून एकत्र येऊ, अशा पद्धतीचा नारा या आंदोलनामध्ये आपण दिलेला आहे. मी बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना आणि समाजाप्रती जागरूक असलेल्या नागरिकांना सांगतो की या आंदोलनाला पाठबळ द्या, या आंदोलनाप्रती सहानुभूती दाखवा, आपापल्या भागात रस्त्यावर उतरा आणि जास्तीत जास्त संख्येनं सहभागी होऊन सरकारवर आपला दबाव तयार करा, अशी विनंती करतो. आणि यानंतर आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक, शेतकरी संघटनेचे नेते, ज्यांच्या मुशीमध्ये आम्ही वाढलो, असे नामदेवरावजी जाधव, सादिकबाई हे इथं आलेले आहेत. ते त्यांचं कायमच माझ्यावर प्रेम राहिलेलं आहे. माझी त्यांना कायम चिंता वाटते. आता हे सगळं झाल्यावर ते मला शिवाय घालतील की कशाला उद्योग करतो. पण या चळवळीच्या प्रवासामध्ये आमदारकी खासदारकी हा विषय गौण आहे. मी लाल दिव्याला लात मारून एसटीनं गावाकडे आलो की नाही आलो की नाही आलो. मलाही पदं मिळवता आली असती, पण माझा जीव तुमच्यात लागलाय. फक्त तुमचा जीव दुसऱ्यात नका लागू देऊ, अशी माझी तुम्हाला विनंती आहे. शेतकऱ्यांचं जे प्रेम आम्हाला चळवळीमध्ये मिळालं, ते प्रेम आम्हाला या मार्गातून बाजूला जाऊ देत नाही, एवढी ताकद तुमच्या प्रेमामध्ये आहे. मी नामदेवराव जाधव काकांना विनंती करतो की त्यांनी आपल्या उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं. शेतकरी एकजुटीचं जय असो, शेतकरी एकजुटीचं जय असो. आज सकाळी गावात चक्कर मारायला गेलो तर बोर्ड दिसला आणि रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलन असं ते बोर्डावर वाचलं आणि चटकन पाय रवीच्या घराकडे फिरले. कशासाठी? तर मी त्याला एवढं सांगायला आलो होतो की बाबा, ह्या भानगडी आपल्या स्वतःला आत्मक्लेश करण्यासाठी सरकार आणि सत्तेतली माणसं खूप संवेदनाक्षम असावी लागतात. या लोकांना सत्तेत जी बसलेली आहेत त्यांना अक्कल नाही. म्हणून आपण सुद्धा सांभाळून कोणत्याही गोष्टी करणं गरजेचं आहे. पण आता रवी म्हणजे रवी, कंड असतो ना, ते नाटक थोडंसं नाही काही. ज्या लोकांचे नाटकं असतात ना, म्हणजे उपोषणाचं नाटक आणि उपोषण यात फरक असतो. म्हणजे रक्तात असलेलं उपोषण आणि नाटकी उपोषण. नाटकातला राजा असतो का तो? नाही, सकाळी काय राजा असतो 2-3 घंट्याचा, काय माहिती तसं ते नाटक. तसे नाटकी उपोषणावाले सुद्धा आपण पाहिले. हे तसं नाही. आणि शेतकऱ्याच्या कर्जमुक्तीचा प्रश्न घेऊन रविकांत दादा आज स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सगळ्यांच्या साठी उपोषण करताय. त्याला सगळ्यांनी जोरकसपणे पाठिंबा दिला पाहिजे. कसं काय होतं, शेतकऱ्यांना तर बिलकुल त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे, तो समजून सगळ्यांनी या विषयाकडे पाहिलं पाहिजे. दुसरी गोष्ट एक तुम्हाला असे सांगतो की सरकारवर जे काही आपण मागतोय ते लोक आजकाल काय करतात. तुम्ही रस्त्यावर चालताना आपण काही टाट करून चाललं पाहिजे. आपण कर्जमाफी मागतो, कर्जमुक्ती मागतो, म्हणजे काही उपकार नाही करत सरकार आपल्यावर. ते सरकारला आपण जे मागतोय ते त्यांचं पाप आहे. आम्हाला तर असं इच्छा आहे आमची की कर्ज भरायचा दिवस कधी उजाडतो आमच्या आयुष्यामध्ये, तो आनंद कधी पाहणार आहे का नाही आम्ही. तो तुमच्या चुकीच्या कारवा हो, तुमच्या चुकीच्या धोरणामुळे आम्ही कर्जबाजारी झालो, त्याच्यामुळे आम्हाला कर्ज भरता येत नाही. तो आनंदाचा दिवस आम्हाला पाहायचा आहे, कर्ज कसं भरायचं असते. अहो ते तर जाऊ द्या,
पण तुमच्या चुकीच्या धोरणामुळं या धोरणामुळं आमचे देणारे हात कधी भिकारी झाले हे तर आम्हाला कळलंही बी नाही हो. देणारे हात मागणारे कसे झाले? ज्या हातामध्ये देण्याची क्षमता आहे, दान देण्याची क्षमता आहे, कर्ज देण्याची क्षमता आहे, लोकांना वाचवण्याची क्षमता आहे, त्या हाताला भिकारी बनवण्याचं काम या सत्ताधीशांनी केलं, या व्यवस्थेने केलं. आणि त्याचा परिणाम सर्व हात शेतकरी कर्जबाजारी झाला. त्याला कर्ज फेडता येत नाही. ते आपलं पाप नाही. मी तर असं म्हणेल की आपण असं म्हटलं पाहिजे की मी कर्जबाजारी शेतकरी आहे याचा मला अभिमान आहे. मी कर्जबाजारी शेतकरी आहे याचा मला अभिमान आहे. याचं कारण असं की आत्महत्या नाही करायची, उलट अभिमान बाळगायचा की मी कर्जबाजारी आहे. कर्जाला भ्यायचं नाही, कारण ती आपली चूक नाही, ती या धोरणाची चूक आहे. आणि म्हणून त्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी एकजूट करून शेतीच्या सोयीचे धोरणं कसे राबवता येतील किंवा कसे आणता येतील याच्यासाठी सगळ्यांनी रस्त्यावर येणं गरजेचं आहे, एकजूट होणं गरजेचं आहे. तुम्ही असं म्हणाल, गॅट करारावर ज्यावेळेस सही झाली ना, गॅट करारावर डंकेल प्रस्ताव ज्याला म्हणतात, प्रणव मुखर्जींनी आपली सही केली कॉमर्स मंत्रालयानं, त्यावेळेस यांनी स्पष्ट कबुली जबाब दिला की या देशातल्या शेतकऱ्यांना आम्ही 72% सबसिडी देतो. कॉमर्स तुमच्या चोरानं कबूल केलंय की तुमचा खिसा कापलाय. हा गंमत पहा. तुम्ही नाही, तुम्ही तर म्हणणार आहे, पण तुमचा खिसा ज्यानं कापलाय त्याला सुद्धा हे कबूल आहे की आम्ही तुम्हाला लुटलं. याचा कबुली जबाब गॅट करारामध्ये सही करताना या देशाच्या कॉमर्स मंत्रालयानं सहीनिशी दिलेलं आहे. 72% सबसिडी म्हणजे काय? त्यांनी त्यावेळी कबूल केलंय की ज्यावेळी जगाच्या बाजारपेठेमध्ये जर का या देशातल्या शेतकऱ्यांना 100 रुपये मिळायचे होते, तर या सरकारनं पायात पाय घातले, आयाती केल्या, निर्याती केल्या, अचरट आयाती केल्या, शेतमालाचे भाव कायम कमी पातळीवर ठेवले आणि तुमच्या घरात 100 यायचे होते तर आले किती? 28 आले, 72 गेले. 100 दाणे तुम्ही तयार केले पण 100 रुपये तुमच्या खिशात आले नाही. त्यातले 72 चोरले गेले आणि 28 तुमच्या खिशात आले. त्याचा हा परिणाम आहे. म्हणून गावागावात आज गरिबी आपलं तुम्हाला मला दिसते. आपलं हेच म्हणणं आहे का? म्हणून शेतकऱ्यांनी तयार केलेली बचत 100चे 100 त्याच्या हातात असले पाहिजे, अशी व्यवस्था एकदा उभी करा. आपण कर्ज देणारे आहोत, कर्ज मागणारे नाही किंवा कर्ज माफी मागणारे नाही, हे लक्षात ठेवायची ताकद तुमच्या आमच्यात आहे, तुमच्या कारखान्यात आहे. म्हणून हे चुकीचे धोरणं बदलण्यासाठी सगळ्यांनी एकत्र होणं हे गरजेचं आहे. आणि ही जीवघेणी व्यवस्था बदलल्याशिवाय शेतीला चांगले दिवस येणे शक्य नाही. म्हणून कविताचा सारखे नेतृत्व करणारे फार थोडे, त्यांनी सांगितले की फार थोडे माणसं आहेत. आता हे आताच नाही तर तंट्या भिलानंतर महात्मा ज्योतिबा फुले, शेतकरी चळवळीचा इतिहास जर का तुम्ही पाहिला तर शेतकऱ्याचं नेतृत्व कोणी चटकन करायला तयार नाही. तंट्या भिलानंतर महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा ज्योतिबा फुले नंतर शरद जोशी, मध्ये शिवाजी महाराज, असे नेतृत्व असते. म्हणून नेतृत्वाला जीव लावणं तेवढंच गरजेचं आहे. म्हणून मी म्हणतो रविदादा, बाबा आत्मक्लेश नको, तुमची गरज आहे. या हलगटाच्या नादी लागून आपण मरता का? त्यांना तशाच तसं उत्तर देणारे आणखी मार्ग आहेत. म्हणून त्यांचं डोकं शुद्धीवर येण्यासाठी ठीक आहे. म्हणून सगळ्यांनी या आंदोलनाची तीव्रता जर वाढवायची असेल आणि रविदादाला जर का चांगलं वाटावं असं तुम्हाला जर वाटत असेल तर रस्त्यावर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आंदोलन झाले पाहिजे, की तुमची आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे. म्हणून कर्जमाफी सरसकट होणं आजच्या काळात आज तरी गरजेचं आहे. तुम्ही म्हणसाल मग कर्ज मागताही कसे तुम्ही? यांचं पाप येते काय कालपासून झाले का कर्ज आपलं? यांच्या चुकीच्या धोरणाचा परिणाम आहे. तुमचं पाप तुम्हालाच भोगावं लागेल. म्हणून या आंदोलनाला सगळ्यांनी वेगळ्या पद्धतीनं पाहून याची फार सरकारपर्यंत कसा जास्तीत जास्त दबाव वाढवता येईल हा सगळ्यांनी विचार करावा. रविदादालाही शांततेनं
घ्यावं अशी मी विनंती करतो. आणि धन्यवाद. काकांचे टाळ्या वाजून त्या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करा. शेतकरी चळवळीतलं एक अभ्यासू नेतृत्व आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनामध्ये, त्यांच्या सहवासामध्ये, त्यांच्या सावलीमध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता घडला. नाहीतर कदाचित स्वर्गीय शरद जोशींचा विचार शेतकऱ्यांसाठी नसता तर कुठंतरी आम्ही पुढऱ्यांच्या मागे पुढे फिरत राहिलो असतो. आणि खऱ्या अर्थानं महात्मा फुल्यानंतर गावगाड्यातल्या सामान्य शेतकऱ्याला प्रस्थापितांच्या डोळ्यात डोळे टाकण्याची ताकद जी मिळवून दिली ती स्वर्गीय शरद जोशी साहेबांनी मिळवून दिली. आणि स्वर्गीय शरद जोशी साहेबांच्या सानिध्यात त्यांच्या अनेक शिबिरांमधले आम्ही विद्यार्थी आहोत. त्यामुळं चळवळीतल्या लोकांना अनेक लोक वेडं समजतात. हे काय बिल्ला लावतात हे वेडे आहे. हो, आम्ही वेडे आहोत. आम्ही शेतकऱ्यासाठी वेडे झालेले लोक आहोत. क्रांतिकारकांनाही त्या काळामध्ये नाव ठेवणारे लोक होतेच ना. त्या काळात भगतसिंगालाही ऑफर असेलच ना की तू आमच्याकडे हे वा तुला मेळ लावून देतो. क्रांतिशीर नाना पाटलाला बी ऑफर असेल, महात्मा गांधींनाही ऑफर असेल, सुभाषबाबूंनाही ऑफर असेल, अनेक क्रांतिकारकांना ऑफर असतील. पण त्यांनी सांगितलं की नाही, आमचं आयुष्य हे शेतकऱ्यांसाठी, स्वातंत्र्यासाठी आम्हाला आमचं बलिदान द्यायचं आहे, देशासाठी. त्यांनी दिलं. तसं आपण सगळे लोक शेतकऱ्यांसाठी बलिदान करायला तयार आहोत. आपण जीव द्यायला तयार आहोत. महात्मा गांधींनी दांडी यात्रा काढली तर त्या दांडी यात्रेमध्ये किती लोक होते? खूप कमी लोक होते. पण महात्मा गांधीच्या दांडी यात्रेने इतिहास रचला. माणसं किती आहेत महत्वाचं नाही, पण जमलेली माणसं काय म्हणतात हे महत्वाचं आहे. त्यांचं म्हणणं काय आहे ते महत्वाचं आहे. त्यामुळं हे आंदोलन पुढे नेणं ही तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. माझी काळजी करू नका, जे व्हायचं ते होईल नशिबात. पण शेतकऱ्याच्या पदरात जर काही पाडायचं असेल, आता मला पत्रकार विचारत होते, म्हणे तुम्ही दरवेळी आंदोलन करतात मग शेतकऱ्याला काय फायदा होतो? काही ना काही होतोच ना. आता मागच्या वेळी आपण आत्मदहन केलं इथं, भाऊ आत्मदहनाचं आंदोलन केलं 2 वर्षापूर्वी. आपल्यावर लाठीचार्ज केला या सरकारमधल्या लोकांनी. आपले विद्यमान खासदार त्यावेळी त्यांना वाटलं हा खासदारकी लढल म्हणून त्यांनी लाठीचार्ज करायला लावला. त्यावेळी त्यांचं सरकार होतं आणि लाठीचार्ज झाला. पण या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच्या पदरामध्ये $250 कोटी पीक विम्याचे पडले. हा आंदोलनाचा परिणाम नाही. आपल्या आंदोलनाचा परिणाम संजूभाऊ तराजूत मोजता येत नाही, पण तो होतो. बरोबर आहे की नाही? आणि काहीच नाही केलं तर मग काय गोधडे मिळणार आहे तुम्हाला? आणि जर समजा या कर्जमाफीचं समजा आपण काहीच केलं नाही तर सगळ्या लोकांना काय वाटेल, काय जबरदस्त कर्जमाफी केली यांनी. आता मी गावागावातून आढावा घेतला, 10 लोक सुद्धा त्या कर्जमाफीत बसायला तयार नाही. 9 जण. आता डोंगर खंडाळ्याचा भाऊ सांगतायत, डोंगर अशोकराव पाटील सांगून राहिले, ते आलेले पाठिंबा द्यायला. माझे मित्र आहेत जवळचे. डोंगर खंडाळ्यासारखं एवढं मोठं गाव आणि कर्जमाफीत माणसं किती बसून राहिले? 9. आणि त्यातले 5 मयत आहे. आणि सरकार म्हणते की 1 नंबरची योजना आहे. का उरावर घेतात ही योजना? आम्हाला सरसकट पाहिजे, किमान त्याच्यामधल्या जाचं काठी शर्ती काढल्या गेल्या पाहिजे. बरोबर आहे की नाही? आणि माझं तर म्हणणं आहे की टक्केवारीतच पाहिजे, पण आता ते नाही करणार. पण आहे त्यातल्या जाचं काठी सुद्धा जरी काढल्या तरी बऱ्याचशा लाखो शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. बरोबर का चूक? म्हणून वेगळ्या वेगळ्या पक्षात काम करणाऱ्या ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांनाही माझं सांगणं आहे की तुम्ही पहिले शेतकरी आहे आणि मग तुम्ही कुठल्या तरी पक्षाचे कार्यकर्ते, हे लक्षात ठेवा. त्यामुळं शेतकरी या नात्यानं या आंदोलनामध्ये तुम्ही आलं पाहिजे अशी माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे. नेतृत्व ज्याला करायचं त्यांनी करा, माझं काही म्हणणं नाही, पण प्रश्न सुटला पाहिजे अशी माझी भावना आहे. त्यामुळं आता तुम्ही आज आपण काही गडबडीमध्ये आलो, काही गडबडीमध्ये सगळं हे उभं केलं आंदोलन. नाही तर आंदोलन उभं करायला लोक 1-1 महिना घेतात. पण आपलं कसं आहे की आपलं सुरूच होतं काहीतरी, आपल्याला मोठं उभं करायचं आहे. चर्चेतनं हे आलं आणि हे आपण सुरू केलं. तर आता गावागावात निरोप द्या आणि गावातल्या लोकांना बाहेर काढा या आंदोलनासाठी. तरच सरकारवर दबाव तयार होईल. नाही तर मग काहीच होणार नाही. जसं आहे तसं चालू राहील आणि आपला कार्यक्रम पांगेल राहील. त्यामुळं सगळ्यांनी पुढाकार घ्या. संजय भाऊ तुम्ही बोलता का? एक मिनिट. शुभम राऊत
हा सुद्धा एक तरुण कार्यकर्ता आहे खामगावचा आणि यांनी शेतकऱ्यांसाठी उपोषण केलं होतं मधल्या काळामध्ये. अतिशय वयानं कमी आहे पण प्रामाणिकपणे लढतो. तर या बर तर शुभमला तुम्ही बोलता का? एक मिनिट. आमचे मित्र संजूभाऊ धनगर वरवणवरून आले, ते बोलतील अशी मी त्यांना विनंती करतो. आजच्या या आंध्रच्या आंदोलनाच्या निमित्तानं आपले शेतकरी नेते रविकांत भाऊ तुपकर यांनी जे आज आंदोलन चालू केलं शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी, सरसकट कर्जमाफीसाठी, हा अतिशय मुद्दा महत्वाचा आहे. भाऊ मी म्हणजे काल रोहितदादा पवार यांचं म्हणजे ते आंदोलन कुठलं म्हणतात तर ते तिकडं पश्चिम महाराष्ट्र झालं, महाराष्ट्रातच आहे. परंतु आपल्या भागातलं आपलं जे नेतृत्व आहे, शेतकऱ्याचं जे नेतृत्व आहे, बाबांनी सांगितलं आता की बुवा तुम्ही तुमच्या शरीराला जपलं पाहिजे. बरोबर आहे. गाप मेले तरी चालतील, लाखोचा पोशिंदा मेला नाही पाहिजे या म्हणीप्रमाणे त्यांचं म्हणणं असं की बुवा आमचा माणूस हा ठीक राहायला पाहिजे. किती मोठं त्याच्यात हे. आणि भावी सांगितलं बुवा वेडे लोक आम्हाला वेड्यात काढतात. बरोबर आहे. शिवाजी महाराजाला लोक वेडे म्हणत होते, क्रांतिकाराला लोक वेडे म्हणत होते. वेडेच क्रांतिकारक करतात, वेडा लोकच कुठेतरी इतिहास निर्माण करतात. साध्या साधूमांचं काम नाहीये, वेडेच लोक ते ध्येयानं वेडे असतात. आता रविकांत तुपकर यांना जे वेळ आहे शेतकऱ्यांप्रती, शेतकऱ्यावर होत असे अन्याय, आज शेतमालाचे भाव काय आहे, शेतकऱ्याची कर्जमाफी कशी आहे. भाऊ मी आता काही जास्त बोलणार नाही, पण मी सकाळी कळलं की भाऊ उपोषणाला बसून राहिले. म्हणजे काहीही करून आपण तिथे 2 मिनिटं तरी जाऊ. आणि म्हणून मी आलो. या निमित्ताने मी तुम्हाला फक्त एक सांगू इच्छितो, या सरकारनं काय केलं, त्याने कर्जमाफी देणं होती, त्याच्या अजेंड्यामध्ये त्याने कर्जमाफीचा मुद्दा घेत होता. त्याने माहित होते हे शेतकरी नेते आपल्या उरावर बसतील म्हणून त्यांनी ते कर्जमाफी देणं होती. परंतु त्यांनी मागच्या वर्षी काय केलं की प्रत्येक बँकाला त्याने तातडीचे संदेश दिले की बा आम्हाला तर कर्जमाफी करायची आहे, पण यातून जास्तीत जास्त शेतकरी कशा बघायची म्हणून त्यांनी बँकेचा जुनं नाव करून घेतलं. म्हणजे जवळजवळ ते 75% घरी आले होते, शेतकऱ्यांच्या घरी आले, नवं जुनं करायला. आणि 5-5 हजार शेतकऱ्यांना भेटले असतील, परंतु ते आज त्या कर्जमाफीपासून वंचित आहे. मला सांगायचं एकच आहे, आपण सर्वजण भाऊच्या पाठीमागं सर्व शेतकऱ्यांनी नसेल आपल्याला इथे येणं होत तर गावोगाव आपण कशा पद्धतीनं ते सांगतील त्या आदेशाप्रमाणे आपण तिथं त्यांचा एक कार्यक्रम केला पाहिजे. आणि भाऊ मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा बी मुद्दा तुम्ही त्याच्यात टाका की बा हे ना बळजबरी या बँकेवाल्या आहे ना ते नवजुनं करून घेतलं. आणि ते पहा 7-8 किंवा 8 महिन्यात ते करून घेतलं होतं. आणि त्याने बरोबर त्यानं कमी करण्यासाठी आणि ते त्यानं बरोबर 30 सप्टेंबरची तारीख दिली. म्हणजे तेव्हा तुमचा कोणी शेतकरी त्याच्यात हे म्हणतात. मग हे नका त्याला शेतकऱ्याची कर्जमाफी जर करायची होती तर मग ते 30 जून का मुदत ठेवली नाही त्याची. हा एक मुद्दा तुम्ही त्याच्यात टाका. आणि ज्या वेळेस ते हे लागत आम्ही शेतकऱ्याप्रती आणि आम्ही शेतकरीच आहे, शेतकऱ्यासाठी आम्ही कुठे की आमच्या गावात म्हणा कुठं म्हणा आम्ही हजर राहू. ते बोलायचं काही नव्हतं. भाऊन मी भेट घ्यायची म्हणून आलो. एवढं पण नाही शब्द संपतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद संजूभाऊ. संजूभाऊनी आपल्याला पाठिंबा दिला त्याबद्दल धन्यवाद. अशोकराव पाटील आहेत, बरीच मंडळी आहे. आता हा मैं तो अकेला ही निकला था जाने बे मंजिल मगर लोग आते गया और कारवा बनता गया, असा हा कारवा आता वाढत जाणार आहे. आणि हे आंदोलन काही एका भागापुरतं एका उपोषण मंडपापुरतं सीमित राहणार नाही, तर हा आंदोलनाचा वनवा हळूहळू महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात 100% जाणार आहे. त्यामुळे सरकारला माझी विनंती आहे की वेळीच सावध व्हा, वेळीच दखल घ्या. आता सरकारचं मला चित्र असं दिसतंय की या उपोषणाची दखलच घ्यायची नाही. कारण सकाळपासून कुठं पोलीस बंदोबस्त नाही, कुठं काळजी नाही, दखल नाही. एक पोलीस पाठवून दिला त्यांनी, हुंगाट एका पोलीस आहे ते बी समजायला मार्ग नाही. पण सुरुणे साहेब असं केलं की त्याचे परिणाम काय होतात हे तुम्हाला माहित आहे. आता त्या समजा ठाणेदार साहेबाची किती बी इच्छा असेल पोलीस पाठवायची, पण वरतून फोन आला असेल की अजिबात दखल घ्यायची नाही. आणि जेव्हा आंदोलन पेटेल तेव्हा मग ते पळत येतील, आपल्या मागे लागतील. मला माहिती ना काय इतिहास आहे आंदोलनाचा. तर मी 22 वर्ष झाले हेच करत करत इथपर्यंत आलेलो आहे. पण ठीक आहे, सरकारला जसं वागायचं तसं सरकारने वागावं, काही आमचं म्हणणं नाही.
फक्त इंग्रज फुरले होते आणि तुम्ही फुरले नाही अशी म्हणायची वेळ आमच्यावर आणू नका. पण इंग्रज ओळखू येत होते ना की हे गोडे होते, जर आपण सावळे ते ओळखू यायचे. हे ध्यानातच येत नाही ना. आता आपल्या बाजूला बी बसेला असलं समजत नाही हे आपलं एका तिकडचं आहे, अशी परिस्थिती आहे. पण ठीक आहे, तरी सुद्धा आपल्याला आपली लढाई मोठी करायची आहे एवढं लक्षात ठेवा. आणि शुभम राऊत जे खामगावून आले, शुभम हा एक लढाऊ कार्यकर्ता आहे. शुभम बोलेल अशी मी त्याला विनंती करतो. नमस्कार. सर्वप्रथम भारत मातेला, शिव फुले शाहू आंबेडकर आणि शहीद आजम भगतसिंगांना वंदन करतो. मित्र, ज्यावेळेस रविकांत दादा सिंदखेड राजाला 2024 मध्ये अन्नत्याग आंदोलनाला बसले होते, त्यावेळेस त्यांचं समर्थन म्हणून मी खामगावला प्रशासकीय इमारत समोर आणि माझा एक मित्र पवन गाडगे म्हणून आम्ही दोघं जण बसलो होतो. आणि जेव्हा त्या आंदोलनाची सरकारनं दखल घेतली आणि शिष्टमंडळामध्ये बोलावलं, या सामान्य कार्यकर्त्याची दखल घेऊन स्वतः मला शिष्टमंडळामध्ये नेणारा रविकांत तुपकर हा माणूस आहे. रविकांत दादांनी ज्याप्रमाणे सांगितलं की भगतसिंगावर लोक टीका करत होते, सुखदेव राजगुरू यांच्यावर सुद्धा लोक टीका करत होते. कसं असते, आपण ज्यावेळेस हा लढा लढतो त्यावेळेस आपल्या गाव खेड्यामधून लोक आपल्याला नाव ठेवत असतात की काय लेखाचं पोरग आहे, उठलं सुटलं का तेच ते. पण भगतसिंग म्हणायचे की सीने पे जो दाग है सब फूल के गुच्छे है, हमें पागल ही रहने दो, हम पागल ही अच्छे है. त्याचप्रमाणे आपला लढा चालू राहील. मित्र, मध्यंतरीच्या काळात खासदारकीची निवडणूक झाली, त्याच्यामध्ये आपल्याला काही कारणास्तव यश मिळालं नाही. पण लोकांना वाटत होतं की आता रविकांत तुपकरचं काही खरं नाही, संपला, रविकांत तुपकर संपला, कोणाच्या तरी दावणीला बांधल्या जाणार, कोणाच्या तरी हाताने काम करणार. पण तसं झालं नाही. ओळखलं का कोण आहेस तू? सागरावरूनही विक्राळ तू, डोंगराहूनही विशाल तू, शांत असल्यास संत तू, संतापल्यास हनुमंत तू. ओळखलं का कोण आहेस तू? या गोर गरीब शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांचा लोकनेता आहेस तू. असे असणारे रविकांत दादा. मित्र, हे सरकार ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सत्तेमध्ये आलं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं धोरण होतं की शेतकऱ्याच्या पिकाच्या काडीच्या देठालाही हात लावू नका. आज हे आपल्याला कर्जमाफी काढून फसवत आहे. ज्यावेळेस रविकांत दादा नेहमी आंदोलन करतात, त्यावेळेस हे सरकार त्यांना डिवचण्याचं काम करते, त्यांच्यावर बर्डन आणण्याचं काम करते. खेड्यापाड्यामध्ये आमच्यासारखे छोटे छोटे कार्यकर्ते ज्यावेळेस काम करतात, आम्हाला नोटिसा पाठवून धमकवण्याचं काम करते. पण रविकांत तुपकर सारखा नेता आमच्या पाठीशी आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. ज्यावेळेस मित्र, माझे काही मित्र असतात, मित्र मला म्हणतात ते वेगवेगळ्या पक्षात काम करतात, काय गेलं तू त्या रविकांत तुपकरचं घेऊन बसतो. पण मला त्यांना एक सांगायचं आहे, पक्ष नंतर, पक्ष संघटना नंतर, पण हा विषय आपल्या बापाचा आहे आणि बापासाठी एक आपण झालं पाहिजे. नेत्यापेक्षा बाप मोठा नसतो. इथं लढाई बापाची आहे, नेत्याची नाही. म्हणून आपण आपल्या बापासाठी, शेतकऱ्यासाठी एकत्र झालेला आहोत. म्हणून तरुणांना माझं आव्हान आहे की हा लढा कुठल्याही नेत्यासाठी किंवा संघटनेसाठी नाही, तर तो शेतकऱ्यासाठी आहे. शेतकऱ्याच्या पिकाचे दाम मागण्यासाठी आहे, आपल्या बापाच्या कष्टाचे दाम मागण्यासाठी आहे. म्हणून तुम्हाला काही लोक नाव ठेवत असतील, ठेवू द्या. टीकेला कोणाच्या घाबरत नसतं, ते रविकांत तुपकरांकडून मी शिकलो. म्हणून हा लढा कुठल्याही एका वैयक्तिक माणसाचा नाही, हा जिल्ह्यातल्या नव्हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाचा आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही पेटून उठलं पाहिजे. आता काही लोक म्हणतील आम्हाला आंदोलन माहितीही नव्हतं, आम्ही कसं काय यावं, आम्हाला निमंत्रण नाही. हक और अधिकार की लड़ाई में निमंत्रण नहीं भेजे जाते, जिनका जमीन जिंदा होता है वो खुद ब खुद आ जाते. तेवढं बोलतो, या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. मित्रांनो, रोहित पवार यांनी आंदोलन स्थगित केलेलं आहे, परंतु आता रवींद्र तुपकर यांचं आंदोलन सुरू आहे. आपला सगळ्यांचा या आंदोलनाला सुद्धा पाठिंबा असला पाहिजे. शेतकऱ्यांसाठी कोणीही आंदोलन करो, अगदी उद्या देवेंद्र फडणवीस यांनी जरी आंदोलन केलं तरीसुद्धा त्याला पाठिंबा द्या. आपल्यासाठी शेतकरी कर्जमाफी महत्त्वाची आहे. कोण आंदोलन करत आहे हे महत्त्वाचं नाही. आपलं मत नक्की कळवा.
रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.